की माझ्या बाजार समितीमध्ये जो सीझन चालू झाला चाकण बाजारला तेव्हापासून एक पत्र व्यवहार केला, बाजार भाव परवडत नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे, शेतकरी आम्हाला सांगतात, असं काय आहे का? किंवा तुम्ही मासिक सभेमध्ये तो विषय घेतलाय का? तो अजेंड्यावर आलाय का? किंवा मासिक प्रोसिडिंगला आहे, तुमचं प्रोसिडिंग इज सुप्रीम ना, तुम्ही तो दाखवलाय का? अरे का दाखवित नाही तुम्ही? आमचं हे भांडण आहे. आमचं भांडण काय आहे की तळापासून शिखरापर्यंत हे गेलं पाहिजे कागदोपत्री. काय परिस्थिती आहे? कांद्याला बाजारभाव मिळतोय? सध्याची परिस्थिती आता अशी झालेली आहे की राज्य शासन हे कागदी घोडे नाचवते आणि कागदी घोड्याच्या माध्यमातून हे करते. माझं चॅलेंज आहे आणि आव्हान पण आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांनी कधी अजेंड्यावर कांद्याचा विषय घेतला का? अजेंड्यावर ज्याची मासिक सभा होती कांद्याच्या बाजारभावाबाबत किंवा बटाट्याचा असेल, कांदा असेल, तर शेतीमाल असेल, अजेंडा विषय घेतला का? तुम्ही शेतकरीचे प्रतिनिधी म्हणून गेला ना तिथं. अजेंड्यावर का विषय नाही? बांधकाम करायचं, आमकं करायचं, संडास बांधायची, हॉटेल टाकायचं, आमकं टाकायचं. अरे शेतकऱ्याच्या बाबतीत अजेंड्यावर कधी येणार? कांद्याला बाजारभाव मिळावा ही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. हो. बाजार समितीमध्ये कुठं कुठं कांदा खरेदी केला राज्यामध्ये? अहो राज्यामध्ये फक्त नाशिक आहे. त्याचं कारण पण असं आहे ना की बाजार समितीने आम्हाला दाखवा. आत्ता इथं सचिव साहेब आहे, सभापती साहेब आहे, यांना म्हणा आत्ता चला आणि तुम्ही एक पत्र व्यवहार दाखवा की माझ्या बाजार समितीमध्ये जो सीझन चालू झाला चाकण बाजारला तेव्हापासून एक पत्र व्यवहार केला, बाजार भाव परवडत नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे, शेतकरी आम्हाला सांगतात, असं काय आहे का? किंवा तुम्ही मासिक सभेमध्ये तो विषय घेतलाय का? तो अजेंड्यावर आलाय का? किंवा मासिक प्रोसिडिंगला आहे, तुमचं प्रोसिडिंग इज सुप्रीम ना, तुम्ही तो दाखवलाय का? अरे का दाखवित नाही तुम्ही? आमचं हे भांडण आहे. आमचं भांडण काय आहे की तळापासून शिखरापर्यंत हे गेलं पाहिजे कागदोपत्री, तरच ते कळणार आहे. आता मायबाप शेतकरी माझा म्हणला की पिओल साहेब म्हणले की खाणाऱ्याला येण पिकवणारे कमी. अरे मग जे पिकवणारे यांची बाजू कोणी मांडायची? तर ती बाजार समितीने मांडायची. ती मांडतात का? अजिबात मांडत नाही. माझा थेट आरोप आहे, तुम्ही ती बाजू मांडा. माझी विनंती राहणार आहे सभापती साहेबांना की उद्याचा जो काय तुमच्या मासिक सभेमध्ये विषय आहे त्याच्यावर अजेंड्यावर विषय घ्या, त्याच्यावरती चर्चा करा, तासभर त्याच्यावरती तुम्ही बोला की बाबा इतर बाजार समित्यामध्ये काय चाललंय, आपल्याकडं काय चाललंय, कशा पद्धतीने चाललंय. काल ज्यूट बारदानामध्ये माल येत होता, आता प्लॅस्टिक बारदानात माल यायला लागला. का आला? कळतंय शेतकऱ्याला याच्यात नुकसान होणार आहे, परंतु 35 रुपयाचं ज्यूट बारदान आणि 10 रुपयाचं प्लॅस्टिक बारदान. लक्षात घ्या, हा माल गाडीमध्ये भरल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण दहीहंडी करतो, आज पहिल्यांदा 10 टनाच्या गाड्या होत्या, आता 31 टनाच्या गाड्या झाल्या. खालच्या पिशवीची हाल काय होत असतील? प्लॅस्टिकमध्ये घासल्यावर काय होणार आहे? प्लॅस्टिक हा विषय राज्य शासनाच्या म्हणण्यानुसार हा खराब आहे, घाण आहे, तरी हे चाललंय. माझं म्हणणं काय आहे की उद्याची मासिक सभा तुम्ही अशी घ्या, फक्त कांद्यावर घ्या. कांदा, बटाटा, शेतकरी कोणचं पीक असू द्या, कोबी, फुलवत, याच्यावर कधीतरी विषय चर्चा करा ना. बंद करा हा खेळ तुमचा. काय झाले? प्रसिद्धीसाठी प्रत्येकजण पुढे येतोय, प्रत्येकजण येतो. मी काय विजूभाऊ माझा जीवाभावाचा कार्यकर्ता आहे, मी अभिनंदन करतो त्याचा. आज सभापती, माझं म्हणणे अजून 5 वर्ष राहावा. खरोखर चांगलं काम करतोय आणि तो भविष्यात शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करणार आहे. परंतु शेतकऱ्याचा वालीच कोणी राहिलेला नाही, ना बाजार समितीत, ना पणन संचालक, ना पणन मंत्र्याकडं, ना राज्य शासनाकडं, ना केंद्र शासनाकडं. यांच्या मनाला येईन तेव्हा रातचं म्हणून तसं बंद, सकाळ चालू, कधी बंद. शेतकऱ्याला काय कळायला तयार नाही. हमालांची एक तर मोठी गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की मी सभापतींना विनंती करणार आहे की तुम्ही कांदा, बटाटा या पिकावरती अजेंड्यावरती विषय घेऊन हे करा.